भाऊ आता बघूया भाऊंची दावण काय आहे ती बघूया. एका सर्वसामान्य शेतकऱ्याची बैलांवरच असलेलं प्रेम काय आहे ते आपण बघूया. ही संपत्ती जी आहे ती भाऊंनी कमवलेली आहे. या नंदीचा आशीर्वाद भाऊंना लाभलेला आहे. भाऊ आम्हाला सगळ्या नंदीची ओळख करून द्या. हा कोणता नंदी आहे? हा मोन्या हा मोन्या. बघा ये बेटा त्याची शरीरयष्टी बघा आणि त्याचं रूप बघा. मोन्या खरोखरच साजेशी कामगिरी बिंदोड क्षेत्रामध्ये नाव मोन्याचं आपल्याला गाजताना या मोन्या ग्रुपच्या नावाने हा ग्रुप संपूर्ण बैल बिंदोड क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहे. भाऊ अजून दाखवा तुमचे सगळे. भाऊ यांचं नाव काय? कोण यांचा सांभाळ करतो? हे का? निखिल आणि हा कृष्णा. दादा खरोखर तुम्हाला सलाम आहे. कारण एवढे नंदी तुम्ही कसे हँडल करता? एवढी सगळी ही सगळी म्हणजे ऍडजस्टमेंट कशा पद्धतीने करता? पहिल्यापासून सवय तुम्हाला. आणि काय मारतात बिरत तुम्हाला? मारतात काय भीती वाटते का नाही? काय नाही वाटत. एवढे दुसरा कोणी आला तरी पण त्यांना ते अशी जवळ घेत नाही, पण आम्ही जर आलो ना तर आमच्या जवळ येते. त्यांची तुम्हाला सवय झालेली. लहान घरात खाणे टाकलं सगळी जवळ आली असती. ए संभा. आता याचं नाव काय दादा? संभा. संभा. बघा हा संभा बघा. दिसतंय. दादा हा कुठून घेतला होता? तुम्हाला हा कुठून घेतला होता दादा? हा 40 वर्ष घेतला. 40 गावरून. किती वर्ष आली म्हणजे? आता ह्याला वर्ष झालं. वर्ष आलं. हा कोणत्या साईडनी पळतो काय? हा डावा खांदा दवाखान्यात पळतो काय? बरं. आणि आता समोर बघूया तो दुसरा नंदी. त्याचं नाव काय दादा? ह्याचं नाव येडा गाणा. ही जात कोणती आहे दादा? खिलार मध्ये खिलार मध्ये येते का? मैसूरी. मैसूरी. बरं काय सांगाल याचं वैशिष्ट्य? नाही हा पण आताच खरेदी झालेला आहे. 8 दिवसापूर्वी. याच्या आधी 8 दिवसापूर्वी झाला. ओके ओके. मग याचं यांना सर्वांना शिकवणारा गुरु कोण? मोन्या. मोन्याच. मोन्या इथं वन मॅन शो किंग मॅन म्हणून काम करतोय. ये आणि दादा हा कोणता? याचं नाव काय? हा देखील खिलार मध्ये आहे. खिलार मध्ये. हा पक्ष याला बोलतात. पक्ष. आजपर्यंत किती बिंदूड झाले असेल पक्षाचा? त्याच्या 20-25 झालेले आहेत. आदत मध्ये 40-42 झाले. ओके. काय सांगा याची खासियत? काय पळण्याला चांगलंच आहे. चांगलं आहे. आणि आता काय सध्या आराम? आम्ही पळवताना कोणाशी चॅलेंज खेळून नाही केलं. नाही आता सध्या आराम आहे का दादा? नाही मग पळवता ना हा, पळवतो. बिंदोडला? हा, पळवतो. बरं, आता तिकडे एक नंदी दिसते आपल्याला. म्हणजे 7 नंदी गेले माझे हा आणि 7 नंदी आले. आले. हा, म्हणजे मोठे होते ना हा ते गेले. हे बेटा, दादा याचं नाव? ह्याचं नाव भवानी. भवानी. बरं कोणत्या साईडने पळतो भवानी? हा दोन्ही साईड पब्लिक. दोन्ही साईड पब्लिक. ओके. काय सांगाल वैशिष्ट्य? कुठून खरेदी केला होता? हा मी इथून केला कराड शिकलो. ओके. म्हणजे काय कोणते गुण बघून आपण याची खरेदी केली होती? काय ना मी आज परत बैल घेतली. मी शूटिंग वर घेतली. पळून कोणताच बैल घेतला ना. बरं चला अजून आपण पुढे पण बघूया. अजून दादांची अजून धावण बरीच बाकी आहे. बघूया. याचं नाव काय दादा? मल्हार. मल्हार. दादा काय सांगाल मल्हार बद्दल? मल्हार बरोबर सगळ्यांनाच माहिती आहे. मल्हार बरोबर मुलामध्ये चर्चा झालं. ओके. मल्हारनी खरं तुमचं नाव जे नावारूपाला आणलं त्याचा मेन गुरु बोलल्यानंतर मल्हार. मल्हार. कोणत्या दादा काय खासियत आहे? म्हणजे कोणत्या साईडने पळतो मल्हार? दोन्ही साईड पब्लिक. दोन्ही साईड पब्लिक. बघा पब्लिकच्या बैला आजकाल मार्केटमध्ये डिमांड आहे. आणि मग खरोखर मल्हारनी तुमचं नाव मार्केटमध्ये चर्चेत आलं. बरं आता हा कोणता याचं नाव? कुर्बान. कुर्बान. हा कुठून घेतला होता? कुठून हा खरेदी? संभाजीनगर मध्ये पनवेलला आला होता. ओके. त्यांची खरेदी होती. त्याच्या माझ्या पहिला बरोबर टाकला. पहिल्याच दिवशी मी त्यांच्याकडे खरेदी केला. काय सांगाल याच्या गतीबद्दल? गती चांगली आहे. चांगली गती. काय आधात आहे का अजून का दुसरा? आता दुसरा होता. दुसरा होते. बरं कोणत्या साईडने पळतो काय? हा उजवा खान पब्लिक. ओके. दादा पब्लिकने तुम्ही जी बैल सगळी घडवता कसं मॅनेजमेंट करता? आहे ना बॉस. गुरु बॉस. बॉस. एवढं हा खूप अग्रेसिव्ह नंदी दिसतोय. काय नाव आहे याचं? याचा धुरंधर. धुरंधर. पिक्चरच्या नावाप्रमाणे धुरंधर देखील येतो. हा खूप अग्रेसिव्ह आहे. काय सांगाल धुरंधर? फेरे झाले ना आदत मध्ये. आदात मध्ये. बरं कुठून खरेदी? हे नितीन गोरे म्हणून त्याच्याकडनं घेतलेलं ओके. म्हणजे कधी आहे. घेतला? असंच गाडीत नाही घेतले. ओके. बरं काय म्हणजे आता तुम्ही जे 2 फेरे दिले काय सांगाल या गतीबद्दल? हाच सर्वात टॉपला पळत असा एक अंदाज दिसतो. मोन्याची जागा हा चालू बघा. आपला जयेश पाटलांचा सोन्या जसा आहे म्हणजे आदात वयात होतात सेम टू सेम कॉपी. बरोबर. हा तसेच अग्रेसिव्ह दिसतोय. बघूया आता मोन्याची जागा हा पुढे चालवेल असे दादा भाऊ सांगतात आपल्याला. भाऊ आता त्याचं नाव काय? त्याचं नाव काय रे? मार्तंड. मार्तंड. दादा कसं काय नियोजन? आता मार्तंड कुठून घेतला आपण? माझ्या मित्रांकडे घेतला. बरं काय सांगाल मार्तंडची खासियत? काय ना मला पळताना आवडला खरेदी केलं. दादा तुम्ही एवढी सगळी बैल पळवता त्याचं मी काय माझी 7 बैल गेली. म्हणजे मला मारायला आली तर मी ठेवत नाही बैल. ओके. म्हणजे गावाच्या घरी 7 गेली 7 घेतली. चालेल चालेल. म्हणजे माझी दावण मोठीच राहणार कायमची. ओके.
तर आपण अजून दादांची बैल तिकडे आहेत. दादा या या तो इतकी मोठी धावण आज आम्ही पहिल्यांदा बघतोय आता दादा. हे गावठी जोडी आहे माझी. तो रावण आणि मुलांनी नाव घेतला हम्म. आणि हा शिट्टी. ही शिट्टी. खास फॅन वर्क ही लोक. हो. दादा काय सांगाल याच्याबद्दल? काय गती चांगली आहे ना. गती चांगली. कोण पब्लिक? हा पब्लिक. नाही बरं आजपर्यंत किती बिंजोड झाले असतील दादा याचा अंदाज? त्यांना आता तुम्ही मार्केटमध्ये गेल्यावरच समजा म्हणजे शर्यतीमध्ये खूप त्याच्या शरीरयष्टीवरून इतकी भारदस्त शरीरयष्टी दिसते. दिसायला म्हातारा आहे पण चांगल्याना भल्या भल्यानं काम करतो. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. गमत. हा खूप चांगल्या प्रकारे तुम्ही त्याची देहबोली सांगते आपल्याला की त्याची की तुम्ही कशी सेवा करता ती आणि त्याचाच आशीर्वाद तुम्हाला लाभतो. त्याचा आता पुढचा जो नंदी आहे काय सांगाल त्याचं नाव? हा रामा म्हणून आहे. रामा. हा गेल्या वर्षी सागर कतारा तो पलवत होता. ओके त्याच्याकडे चांगला पळाला. ओके मग त्यांनी 25-30 शर्यती केल्या त्याच्याकडे. म्हणजे नियोजन होत नाही ना एवढ्या बैलांच्या. बरोबर. तरी घेऊन जातो. घेऊन जातो. ओके मग बाकी नियोजन हा म्हणजे एकदम बच्चा असताना आणला होता. आणलो. आणि कोणत्या साईडने बोलतो दादा? हा उजवा खान पब्लिक. पब्लिक मोस्ट ऑफ बैल तुमची पब्लिकनेच पळतात आणि पब्लिकच्या बैलाला मार्केटमध्ये देखील डिमांड आहे. दादा याचा हा कुठून खरेदी केलाय? काय नाव आहे? हा 40 गावशीच केलेला आहे. ओके काय सांगाल याचं याचं नाव वैशिष्ट्य? राजा. आणि सध्या अड्ड्यामध्ये नेला नाही त्याला अजून. ओके फक्त फेरे टाकले. फेरे टाकले. काय सांगाल गती कशी लागतो? चांगली चांगली. चांगल्या प्रकारे गती आणि बॉसच यांचा अत्यंत चांगला आहे त्याच्याबद्दल काही विषयच नाही. त्याच्यामुळे तुमच्या धावणीचं एक वैशिष्ट्य आहे. चले रावणी रावण बघा हा अत्यंत नावाजलेला दादाचा बैल रावण. काय सांगाल दादा रावण बद्दल? हा संभाजीनगर मध्ये मी सौद्याला गेलो होतो. त्या माणसाबरोबर सौदा ठरला. ठरल्यानंतर त्याला बोललो मुंबईमध्ये बोलून जावं लागेल. ते नाकारला. तर त्याच्या दावणीला उभा होता. मी पुढे गेलो बोला हा देत असला मी लगेच तेव्हा तो घेतला. हा खरेदी. काय सांगाल ते वैशिष्ट्य कोणत्या साईडने पळतो काय? हा आता सध्या आम्ही उजवा खांदा आतून पळवतो. आतून पळतो. बरं कशी गती लावतो? स्टार्ट टू एंड. चालेल. आता तो पुढचा एक नंदी बघूया आपण. खरोखर आज धन्य झालो असं म्हणावं लागेल कारण प्रथमतः इतकी मोठी दावण आम्ही आमच्या म्हणजे पाहणीमध्ये आपल्या एरियात तरी कोणाची पण आता हा शिवा बैल आहे. हा आदत वासरांचा गुरु आहे. गुरु आदत वासरांना शिकवण्यासाठी याचा वापर केला. खूप शिस्तीचा. हा एकाच क्वचित शर्यत पडली असेल 2-3. ओके नाही ते पूर्ण गुलाला. अजून इकडे देखील दादांची बैल आहे बघूया. हा पण 40 गावचीच खरेदी आहे. काय नाव दादा याचं नाव विठू. विठू. 100 बडकर एक बैल असं म्हणायला लागतील आणि खरोखर आज आणि पावसाळ्यामुळे आम्ही दर रविवारीच धुतो कारण गारठ बैल थोडी. बरोबर. त्याला काय विशेष काळजी घेता पावसाळ्यामध्ये? काय नाही जसं मी 24 तासच येते. मी आजारी असल्यामुळे त्यांच्याच सेवेमध्ये तुम्ही आहे. हा सुंदर सुंदर. याच्या गेल्या वर्षी मला वाटतं परशुराम कतारा यांनी पलवायला नेला होता. याच्या 40-42च्या पुढेच शर्यती झाल्या. ओके आणि मग चांगला पलतो. कोणत्या साईडने पळतो काय? दवाखाना आतून. दवाखान्यातून. ये रे खूप चांगल्या प्रकारची शरीर असे सर्वच बैलांची 100 बडकर एक बैल नंदी आज आम्हाला पाहायला मिळाले दादांच्या माध्यमातून. त्याचं नाव काय? याचं नाव भैरव. भैरव. हा आदत मध्ये मोन्या बरोबर खेळवायचो. चांगला थोडा पायाला लागला होता. गेल्या वर्षी बसून होता. आता झाला रिकवर झाला. रिकवर झाला. यंदा निघेल बाहेर. फेरा बिरा काय टाकला होता मध्ये? हा टाकला होता एंडला. कशी गती? चांगली गती. चांगली म्हणजे नंबर 1च येतो पण चुकून राहिला. ओके टॉप मध्ये खेळणारे सगळे हत्यार तुमच्याकडे. आणि दादा याचं नाव? तात्यासाहेब. बघा जो बैलगाडी क्षेत्रातला यांचा 2024 का 25 24-25 ला 24-25 ला यांनी माझं नाव केलं. ओके 2024-25 मध्ये मैदान गाजवणारा उपमी एक्का म्हणून त्याची ओळख संपूर्ण आपल्या बिंदू घाटावर पटलं होतं. बैल घरी उतरला. बैल पूर्णपणे आजारी झाला. ओके म्हणजे अशी माणसं भेटावं नाही. व्यक्तीकडे दिला होता त्यांनी कमीत कमी फोन करून तरी विचारावं पाहिजे. अशी नालायक माणसं तरी या क्षेत्रामध्ये नसावीत. नसावी. म्हणजे त्याला कुठे पैशाला कमी करून दिला नाही हे नाही दिला. म्हणजे तरी बैल त्यांनी पाठवून दिला नाही पाठवून नाही दिला. त्या लास्टला आम्ही मला वाटतं दगडूची आणि याची गाडी मारली वर्धांची. हा टॉपच्याच गाड्या मारल्या पण त्या माणसं दारात बैल उतरला आणि बैल आजारी झाला. अरे अत्यंत ह्याच्यावरच आमची मदर होती आणि बाईक घेतली. ओके पडलेगावच्या सरजा बरोबर पळायचा. हा पडलेगावचा सरजा. हा पळायचा. ओके त्याचं देखील नाव देखील मार्केटमध्ये खूप चर्चेत होतं. आणि दादा याचं नाव काय? याचं नाव राजा. राजा. हा 3 पायावरच उभा राहतो धावणीवर. का? बघा हे वैशिष्ट्य बैलाची खासियत आहे. पळताना बरोबर पळतो.
म्हणजे मल्हार असं आणि का? त्यांनी म्हणजे घाट पण गाजवला आणि आपल्या इथं पण गाजवला. असं का 3 पायावर का ती सवय ते सवयच त्याला 3 मग ते पायावर काही पळायची. त्रास नव्हता त्याला नाही नाही, पळताना बरोबर पळतो. लहानपणापासून? हा हा, पळताना बरोबर बघा हाय पहिल्यांदा वैशिष्ट्यापासून बघायला लागेल की आजपर्यंत आम्ही एवढी बैल बघितली की हा बैल 3 पायावर उभा राहतो आणि शर्यतीमध्ये अत्यंत सुसाट गतीने असा धावतो. पळतो. खरोखर एक ईश्वराचं देणं म्हणता येईल आणि एक ईश्वराची असणारी एक आशीर्वाद का असतात ते आपण बघतो. आणि हा बैल मालकासाठी कसा पळत असतो आणि मालकाचं म्हणजे आता त्याच्यावर तुम्ही घेतलं पूर्ण ससा त्याला असं वाटतं त्याच्या सोबत जेव्हा इतका जेवण सुंदर हे दिसतंय ना तुमचं प्रेम त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रात नाव परमेश्वराने घेतलं. सगळंच काही भरपूर दिलं मला. नाही तुमचे हे काय हे निस्वार्थ सेवा आहे तुमची हा, त्याच्या हा. मागचं. हे कसं असतं मी मगाशी पण तुमच्या तुमचे याच्यामध्ये काय बोललो. भक्ती नका करू काय तुमची नियत नियत साफ ठेवा. आणि दानत बस या 2 गोष्टी ठेवला जीवनात कधीच हरवणार. खरी खरी गोष्ट आहे. बघा म्हणजे माझा स्वतःचा बैलगाडी अनुभव. मी क्षेत्रामध्ये लंगडा घोडा आहे. बरोबर म्हणजे आता उभं बरोबर. राहताना बघा कसं राहिलं. बरोबर या लंगडा घोड्यावर बऱ्याच जणी पैसे पण लावायचा प्रयत्न लंगडा घोडा म्हणजे ह्यांच्या आशीर्वादामुळे हरत नाही. नाही म्हणजे सांगतो मुख्य प्राण्याचे हा. आपण जे पुण्य करतो ना त्यांचे जे आशीर्वाद लाभतात ना खरोखर ते संपूर्ण जीवनाला कलाटणी देणारे निर्णय ठरतात. दूध दुभता सगळं सगळं करून भरपूरच दिलं. तुम्ही पाहिलं नाही खरोखर आज तुमचा एवढा मोठा परिपूर्ण. तुम्ही सांभाळ करताय खरोखर लावण्य समाधानी पण आहे. आणि एक इतकी मोठी दावण आज आम्ही आमच्या लाईफ मध्ये पहिल्यांदा बघितलेली. सुख मिळासाठी परमेश्वराची पूजा करा हे करा काहीच काय नाही. नाही. तुम्ही यांच्याबरोबर प्रामाणिक ना हा तुम्हाला सगळं काय भेटेल. बरं